नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत करोळे. तर कुस्तीचं मैदान आहे आज, तालुका पंढरपूर. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज, निवेदक हनुमंत तात्या शेंडगे यांच्या संग आपण 2 मिनिटं चर्चा करणार आहोत. तात्या, ह्या मैदानाबद्दल मला सांगा. या मैदानाबद्दल मला सांगायचं आहे की पूर्वी ह्या गेल्या 3-4 वर्षापूर्वी वडिलांच्या स्मरणार्थ महादेव दगडे वस्ताचं मैदान घेत होतं. पर वडिलांच्या स्मरणार्थ घेत असताना गावातली सर्व मंडळी सहकारी त्यांना करायची, सगळं गाव एकत्र यायचं. पण जरा थोडं मेघराजामुळं, पावसाच्या वातावरणामुळं मैदान थोडं पुढं जात होतं. मग त्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी आणि महादेव वस्तादनी स्वतः निर्णय घेतला की बाबा ही घेण्यापेक्षी एकत्र एकट्याचं मैदान असणं म्हणण्यापेक्षी गावाच्या सगळ्याच्या आपल्या महादेव यात्रेनिमित्त मैदान घ्यायचं, असं त्यांचा ठराव झाला. मग गेल्या वर्षीपासून त्यांनी महादेव यात्रेनिमित्त मोठं मैदान इथं घेतलं. मला बोलवलं होतं, मी होतो गेल्या वर्षीपासून. मग ही गावकऱ्यांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वसामान्य गोरगरिबाचा मुलगा या एवढ्या खेडेगावामध्ये करोळ्यासारख्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी हरियाणाचा कोच आहे आणि एवढा मोठा कोच इथं आणून मॅचची सुखसुविधा करून या गावातला सर्वसामान्य गरिबाच्या मुलाला कोल्हापूर सांगलीचा खुराक झेपत नाही म्हणून दगडे वस्ताद आणि त्या सर्व कमिटीनं ठरवलं आणि इथं चांगली अतिशय 1 नंबरची मुलं आता जवळपास 50 ते 55 मुलं इथं सराव करतात. आणि गेल्या वर्षीपासून महादेव यात्रेनिमित्त या ठिकाणी कुस्तीचं मैदान एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बार्शीला भरवतात आणि ती मैदान आज या ठिकाणी करोळ ठिकाणी आहे. मी कुस्ती नेतो हनुमंतराव शेंडगे. मला यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि मला कायम इथं कुस्तीची अलाउन्सिंग करण्याची संधी देत असतात आणि कायम ही मैदान माझ्याकडे असतं. आणखी काय सांगायचं दादा तुम्हाला? नाही, आता वस्ताद सांगतील काय राहील. आपण करोळे गाव, या गावची वस्ताद आहेत तालीमीचे. श्रीकृष्ण तालीम अगदी छोट्याशा गावात तालीम चांगले मल्ल बनवतात. आता ते स्वतः मैदान पण घेतात आहेत. आपण त्यांच्या संग 2 मिनिटं चर्चा करणार आहोत. मला सांगा, तुम्ही तालमीची सुरुवात कशी केली आणि इथपर्यंत कसे पोहोचले? तालमीतनं 0ची सुरुवात केली. तालमीतनं गावकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळं बाहेर पहिल्यावर वाढत गेल्यामुळे तालीम वाढवली, मॅट आली, जिम आली. गावाचं पूर्णपणे सहकार्य आहे आणि गाव ग्रामीण भागात आहे पण निसर्ग संपत्ती भरपूर आहे. पाहुणे रोज नदीत अलीकडे पलीकडे जाणे, चढ आहे, पायऱ्या आहेत, ग्राउंड आहे. फक्त मनाला ग्रामीण भाग आहे. इथं ते असं वाटलं म्हणून मी हरियाणा कोच बोलवला. त्याला स्वतः पेमेंट जो आतापर्यंत 1 रुपयाही घेतला नाही मुलागून. बिना अनुदान आतापर्यंत मी शिकवतो. मी सर्वसामान्य माणूस आहे. म्हणजे ते महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की एकाही मुलाकडून ते पैसे घेत नाही, त्यांची फी ना घेतात. हरियाणाचं कोच ठेवणं एवढं सोपं नाही. 25,000 रुपये घेतात ते महिन्याला. बाकीचा पण खर्च असतो भरपूर. खरंच तुम्ही खूप मोठं काम करताय. आणि तुम्हाला आणखी काय बोलायचंय? यंग पिढीला चांगलं मार्गदर्शन भेटावं. बाहेरगावी गोरगरीब मुला जाणं शक्य नाही. मग इथं मुलं आली, पालक त्यांचे मुलं पहिला मुद्दा म्हणजे बाहेर मुलं ठेवली तर पालक रोज राहू शकत नाही. ती मग इथले येत असलं पालकांचं रोज मुलावर ध्यान राहतं म्हणून ग्रामीण भागात चांगला आहे. बघा किती चांगला महत्वाचा संदेश त्यांनी दिला मुलांसाठी पण. आता मला सांगा, तुम्हाला आणखी काय पुढे सांगायचंय? ही परंपरा चालू ठेवायची आहे. साऱ्यांच्या सहकार्याने वाढत जाणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हे असंच वाढत जाणार आहे पुढं. एक छोटंसं मैदान होतं, आज चांगलं मैदान आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आणि भारताच्या बाहेर पण लोक बघतात. ते दिसणारच आहे थोड्या वेळानंतर. तुम्हाला लाईव्ह मैदान असणार आहे आपल्या तिथं. आणखीन काय संधी देऊ शकता नवीन पिढीसाठी, भरकटत चाललेल्या पिढीसाठी सांगा? भरकट पिढी चाललेली, ज्याला पहिलवान करायचं त्याला सापत्य पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वतः पालक असल्याशिवाय पहिलवान होऊ शकत नाही. गुरुला मानलं पाहिजे. आणि आमच्या घरात चुलते वडील पहिलवानगीचा नाद आहे पहिल्यापासून, म्हणून गावात मी उभा केलं. बघा, वंशी परंपरेने त्यांची पिढीच चालत आलेली आहे. सगळे पहिलवान आहेत घरामध्ये, वडील चुलते वगैरे. मी पहिले सांगलीत होतो, विष्णुपत सावडेपाशी होतो. हो का? आमचे गुरु महादेव ठेवरे वस्ताद, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलं. आवड होते वस्तादने म्हणले तालीम चालू कर, तू चालू शकतो ग्रामीण भागात. ठीक, खूप छान, चांगलं चालवलंय आणि चांगलं तालमीत पण ते होते, नामांकित तालमीत मध्ये पण ते होते. परिचय द्या. मी रामचंद्र प्रभू साठे, करोळी गावचाच आहे मी. ही गावात आमच्या पूर्वीपासून पैलवानकीचा खूप नाद होता. तर आत्ताच्या पिढीत ही यशनी पिढी आमची पडलेली आहे. आमच्या आता जी चालू पिढी यशनी झालेली आहे. हे
काय आम्ही बाहेरगावला होतो, बर आम्हाला सुद्धा थोडीफार या पैलवानकी विषय भला मोठा आदर होता. बर बर मग ही महादेव दगडे यांनी तालीम उभा केली. बर गावातली काय चांगली मुलं होय ती बिगर इशनी होय ती चांगली तंदुरुस्त होय ती सशक्त व्हावे ते. सशक्त होय ती. आम्ही हरियाणाचा कोच लय प्रयत्न करून आणला. या ग्रामीण भागात कोच येणं म्हणजे काय सोपं नाहीये. सोपी गोष्ट नाही. आम्हाला कोचच नव्हता, पहिला वस्ताद बी नव्हता, तरी आम्ही लय चांगलं पैलवान होतो आमच्या परिस्थितीच्या मानानं. पण ह्या महादेव दगड्यांनी हरियाणावरून कोच आणला. कोच आणणं हा आमच्या पंढरपूर तालुक्यात तरी कुणाच्यानं शक्य झालं नाही. या माणसानं करोळे गावात कोच आणला आणि ह्या गावाची भरभराटी हो एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय भारत. अरे वा, खूप छान सांगितलं त्यांनी. मला काय वाटतं या मैदानाबद्दल, काय वाटतं आज मैदान घेणार आहे? मैदाना वाटतं की कायम परंपरा चालावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सगळ्यांनी मुलांना पालकांनी मदत करून मुले पाठवावी आणि चांगल्या गोष्टीत ह्या मैदानाला दरवर्षी ती मिळावं. बघा खूप छान संदेश देतात, म्हणजे त्यांना किती आपुलकी आहे या मैदानाबद्दल. आता आपण तुमचं नाव सांगा एकदा मला. संदीप कानगुडे, नेवरे वाजतात. मिसळवली अतुल शिरसट. तुमचं नाव सांगा मला. तुकाराम दगडे करोळे. जुने जाणते पैलवान आहेत ते. तुमचं नाव सांगा. सर्जेराव दगडे करोळ. म्हणजे तालीम आपले तालीम आहे. पुतणे महादेव दगडे. त्यांचे पुतण्यांचीच तालीम आहे. वस्ताद आहेत ना त्यांचे पुतणे आहेत. म्हणजे जे आता बोललो आपण की मग वंश परंपरेने चालतात. स्वतः मोठे पैलवान होते, नामांकित पैलवान होते त्या काळामध्ये. साधारण कधीचा काळ होता तुमचा? काय सांगता येत नाही मला तसं. एक साधारण जुना काळ आहे की 20 वर्षाच्या आसपासचा, 20-25 वर्षापूर्वीचा काळ आहे. खूप छान नामांकित मल्ल होते ते. तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर उर्फ आप्पासाहेब दगडे. तुमचं गाव? हेच बघा करोळे मोठे पैलवान आहेत ते पण. तुमचं नाव सांगा एकदा. मधुकर जनार्दन शिंगते. बर, तुमचं नाव सांगा. हनुमंत ज्ञाना पाटोळे, करोळे गावचा. इथे कुस्तीबद्दल प्रेम आहे बघा त्यांचं. धन्यवाद मंडळी. आपण भेटूयात थोड्याच वेळात लाईव्ह कुस्ती मैदानात.